म्हणजे एवढ्या नादखुळा वर्कआउट आज मॅडमने गाईड केलेला आहे आणि त्यांचा अनुभव सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे. तर प्रत्येकाने शेवटपर्यंत थांबून मॅडमचा अनुभव सुद्धा ऐकायचा आहे. कारण प्रत्येक वेळेस आपले कोचेस सांगत असतात की एक अनुभव कोणाचं तरी आयुष्य नक्की चेंज करत असतं. कारण आमचं सुद्धा अनुभवातूनच आयुष्य चेंज झालेलं आहे. तर हॅलो. प्रत्येकाने शेवटपर्यंत थांबून अनुभव मॅडमचा एक ऐकणं व्हिडिओ गरजेचं पाठवलाय आहे. ना तुम्हाला, तो आपला प्ले करा ना. सकसंतुलित आहार बनवून नंतर. घ्यायचा आहे आणि जाऊया आजच्या पॉवरफुल मॅडमचा म्हणजे वेळ स्ट्रेचिंगचा एक लावायचा नाही आहे नाही का? आपल्याला. मॅडमचा अनुभव ऐकायचा आहे आठ कारण त्याच्या एनर्जीचं राज काय आहे, फिटनेसचं राज काय आहे हे आपण मॅडमच्या अनुभवातून जाणून घेणार आहोत. तर येस, गुड मॉर्निंग मॅडम. अच्छा, नेक्स्ट टाइम केव्हा तरी करा. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पंढरी. येस येस येस, जबरदस्त पॉवरफुल एनर्जेटिक लेबद्ध तालबद्ध बिजली वर्कआउट आज तुम्ही आमच्यासाठी गाईड केलेला आहे. तुमच्या 24 तासातील 1 तास आमच्यासाठी दिलेला आहे. तर माझ्याकडून आणि सिस्टीम कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम. तर आपला परिचय करून द्यायचा आहे मॅडम, आपलं नाव सांगायचं आहे, आपण कुठून आहात, बाय बॅकग्राऊंड काय करता आणि आपले कोच कोण आहेत. कपडे काय केले माझे? यस, प्रथमतः आरोग्य पंढरीला नमस्ते आणि गुड मॉर्निंग. मी माझी ओळख करून देते. माझं नाव मनीषा किरण किळे. मी प्रॉपर तर आहे, तालुका आष्टी, जिल्हा बीड आणि राहणार कानडी बुद्रुक. म्हणजे मी गावाकडची, पण मिस्टरांच्या कामानिमित्त इकडं गोरेगाव दाभाडे इथं प्रॉपर राहत आहे. आणि माझं नाव येस, आणि बाय बॅकग्राऊंड मी एक गृहिणी आहे मॅम. आणि माझे ग्रेट असे वेलनेस कोच सोनाली किशोर लिंबोरे सर, केशव गोसावी सर आणि सारिका गोसावी मॅम हे माझे ग्रेट महागुरु आहेत. येस येस, ग्रेट महागुरु आहेत मॅडम तुमचे. ऑल कोचेस ग्रेट आहेत. आणि येस मॅडम, आपल्या आरोग्य फॅमिलीत येण्याचं कारण काय आहे आणि किती दिवस झाले आरोग्य फॅमिली जॉईन केलेली? येस, प्रत्येक जण म्हणतो की मला काहीतरी डिसऑर्डर असती, पण डिसऑर्डर कधी पंढरीमध्ये आल्याच्या नंतरून प्रत्येक माणूस येतो हा वेट लॉस करण्यासाठी आणि वेट गेन करण्यासाठी. पण माझं वाढलं होतं की मला कधी वाटत नव्हतं माझं वजन वाढलेलं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस इग्नोर, तुझं वजन वाढले, तू कमी कर, तसंच प्रत्युत्तर माझ्या मिस्टरांनी मला दिलं होतं की 1 महिनाभर माझ्या पाठीमागे लागले होते. कोणाचं तरी तळेगाव दाभाडीतूनच बँकेमधून एक मॅडम होत्या आणि त्यांचं स्टेटस ते पाहत होते. ते म्हणायचे, अरे तू नुसतं खाती खाती आणि दुपारी झोपती आणि झोपल्याच्या नंतर तुझं वजन लय भरपूर वाढलेलं आहे. तर माझं वजन नाही वाढलं, तुमचं वजन वाढलेलं आहे, तुम्ही कमी करा, तुम्हाला जास्त गरज आहे. पण योगायोग असा आला की ज्यावेळेस आपण म्हणतो ना पाप पुण्याचा बॅलन्स ज्यावेळेस होतो त्याच वेळेस ही ग्रेट अशी आरोग्य पंढरी भेटते. आणि तसंच सरांनी ते बोलल्याच्या नंतरून असं तर मला कधी वाटलं नाही माझं वजन वाढलंय म्हणून. पण ज्यावेळेस आरशाच्या समोर जातो त्यावेळेस कुठेतरी आपल्या शरीराचा भाग बाहेर निघालेला असतो आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त आपण सेल्फी काढतो. सेल्फी काढल्याच्या नंतरून एकही आपल्याला वाटत नाही फोटो काढावा म्हणून. पण आता जस्ट ज्यावेळेस आपण म्हणतो तब्येत कमी झाल्याच्या नंतरून सेल्फी लवर किंवा फोटो, कोणाचे फोटो असतात मोबाईल मध्ये तर फक्त आपले आणि आपलेच असतात. तसंच माझं झालेलं आहे. मी ज्यावेळेस आरोग्य पंढरी जॉईन केली माझं 75 वजन होतं. पण ज्यावेळेस आपण म्हणतो टोचतो कोणता काटा टोचतो, आपण तर प्रत्येक वेळेस बोलत असतो मी फिटनेस मध्ये आहे. तसंच मला काही वाटायचं. खरंच मित्रांनो, माझं वजन काही वाढलेलं नाही आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती म्हणतो यस तुमचं वजन वाढलेलं आहे, पण त्यावेळेस खरंच सिरियसली घेतलं आणि वजन काट्यावरती उभं राहिले आणि 75 वजन भरलं. माझी एक ग्रेट मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीचं वजन 88 किलो भरलं. खरंच थँक्यू, कारण की तिच्यामुळे माझं आयुष्य बदललं. खरंच मी जर आग्रह करून मला घेऊन गेली नसती तर मी आज, मला वाटत नाही या पृथ्वी तलावर. कारण की भयंकर डिसऑर्डर, फक्त आपण वजनाचं कारण सांगतो, वजनाचं फक्त आरोग्य पंढरीमध्ये कारण सांगतो, पण डिसऑर्डर आपण आपल्या तोंडाने कधीच बोलत नाही.
मित्रांनो, मी वजन कमी करण्यासाठी आले होते आणि ज्यावेळेस वजन कमी झालं त्यावेळेस मी पूर्ण निरोगी झाले. निरोगी, पहिली रोगी होते आणि आता पूर्ण निरोगी झाले. ज्यावेळेस वजन कमी झाल्याच्या नंतरून पुढे आल्याच्या एखादा व्यक्ती म्हणतो पहिलं तर लई चांगली दिसत होती, तुला काही तू आजारी आहे का? नाही मित्रांनो, पहिली आजारी होते, आता आजारी नाही. आता काय आहे, हेल्थ आणि हॅपीनेस कुठे असेल तर फक्त आणि फक्त आरोग्य पंढरीमध्ये. येस येस, पाहू शकता मॅडमने सांगितलं आपले आरोग्य फॅमिली जॉईन करण्याचं कारण. पण सुरुवातीला मॅडमने सांगितलं होतं की माझी तब्येत वाढली आणि प्रत्येक लेडीचा असं असतं गैरसमज की तब्येत जरी वाढलेली असली तरी असं वाटत असतं की तब्येत वाढलेली नाही. पण जेव्हा कोणी म्हणतं की तुझी तब्येत वाढली, तुझं पोट बाहेर आले किंवा जास्त गाल दिसायला लागलेले आहेत, तेव्हा खूप वाईट वाटतं कुठेतरी मनात. पण दाखवत नसते प्रत्येक लेडीज, कारण तिला तिची तब्येत वाढलेली म्हणल्याला कोणी आवडत नसतं. आणि मॅडमचं सुद्धा तसंच झालं. त्यांचे सर बोलत होते की जेवण करते, झोपते. म्हणजे सरांना कुठेतरी काळजी होती मॅडमची की मॅडम जेवण करून झोपत आहेत किंवा दिवसेंदिवस तब्येत वाढत चाललेली आहे. आणि जसं जसं वजन वाढत जातं तसे तसे एक एक डिसऑर्डर आपल्यामध्ये चालू होत असते. आणि कुठेतरी काळजीपोटी मॅडमला सुद्धा त्यांचे सर बोलत होते की वजन कमी कर. पाहू शकता, पण मॅडम बोलल्या की माझं वजन वाढलेलं नाही, तुमचं वजन कमी करा. पण मॅडमने सांगितलं की म्हणतात ना, पाप पुण्याचा बॅलन्स, कुठेतरी पुण्याचं पारड वर जातं आणि जेव्हा आपले आरोग्य फॅमिली भेटते. आणि तसंच झालं. मॅडमला सुद्धा त्यांचे ग्रेट कोचेस भेटले आणि त्यांनी सुद्धा निर्णय घेतला की वजन कमी करायचं आहे, कारण वजन वाढल्यामुळे चालू झालेल्या डिसऑर्डर सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात आपल्याला. आणि येस मॅडम, वाढलेल्या वजनामुळे कुठले कुठले त्रास चालू झाले होते का तुम्हाला? येस मॅम, ज्यावेळेस खरंच आरोग्य पंढरीमध्ये आले आणि वजन वजन फक्त डोक्यात काय होतं, वजन कमी करायचं. पण वजन काट्यावरती उभा राहिले आणि 75 वजन घरी आले, एकदम सायलेंट झाले. 61 ची मनीषा किरण खेळे वरती गेली कळलीच नाही, कारण की लॉकडाऊनचा काळ होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त काय मिस्टरांनी आणून द्यायचं आणि आपण खायचं, एवढंच होतं. बाहेर कुठं जायचं नाही. बाहेर गेलं की कोरोना होणार, हे नाही का आपण म्हणतो बाळा तू झोप, बाळा तू झोप नाही तर दूध येईल, तसं होतं. तसंच कोरोना 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 हा नावाखाली ज्यावेळेस आपण घाबरत होतो आणि त्या घाबरण्याच्या ह्याच्यावर नुसतं खायचं आणि हेच आणि एका वर्षामध्ये एवढं की वजन वाढलेलं कळलं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही मध्ये गावाला गेलो आणि गावाला गेल्याच्या नंतर मला डाव्या हाताला शॉक बसला होता मित्रांनो. शॉक बसल्याच्या नंतरून मला एकदम 15 ते 20 मिनिटं काहीच कळत नव्हतं, एकदम पूर्ण बधीर झाली होती. तरी पण ज्यावेळेस म्हणतो ना आपण तुझं नशीब आहे बाबा, एक सिंगल फ्यूज, 3 फ्यूज आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ऑटोमॅटिक, हे असे 3 प्रकार असतात मोटर चालू करायचे. आणि ते मी तिन्ही प्रकार 3 वायर एकाच ह्याच्यामध्ये जोडले होते. आणि ज्यावेळेस आमचे चुलत दीर आले आणि आल्याच्या नंतर म्हणलं काय नाही, मी हे सगळं जोडायला गेले तरी पण सांगितलं, ते फक्त एकच शब्द दिला, तुमचं नशीब चांगलं, जिवंत राहिलात. पण खरंच मित्रांनो, भयानक प्रसंग होता. ज्यावेळेस आपण म्हणतो आपल्यावर आलेलं आपल्यालाच कळतं, ज्याचं दुखणं त्यालाच कळतं. त्यावेळेस 8 ते 9 परस माझ्या शेजारी विहीर होती, एवढी उचलून फक्त एक हातभर मी लांब होते, एक हातभर मी लांब होते. माझे दोन्ही मुलं बांधाच्या काठावरती होते आणि तिथून मम्मी हा आवाज दिला आणि मोठ्याने रडायला लागले. शेजारचे सगळं काय झालं नेमकं बघायला आले आणि त्यावेळेस खरंच मी एकदम उचलून फेकून साईडला पडले. आणि साईडला पडल्याच्या नंतर असं वाटलं नाही की मला, खरंच मी माझ्या मनाला म्हणलं खरंच मी जिवंत राहिले याचंच समाधान आहे. आणि ज्यावेळेस समोर मुलं आले, मम्मी मी टच करू का, नको म्हणलं, कारण की माझ्या अंगामध्ये पूर्ण मुंग्या बधीर झालं होतं. मला हात लावू नको, मला जरी काही जरी झालं तरी मी माझ्या मुलांना म्हणलं माझ्यासोबत माझ्या समोर येऊ नका, तुम्ही तिथंच उभा राहा. पण खरंच एक लेडीज ज्यावेळेस मनामध्ये ठरवते आणि एक जिद्द असते मनामध्ये, आणि तशीच माझ्या मनामध्ये एक जिद्द होती. आणि ती जिद्द एक एकरचं बधीर पूर्ण शरीर झालेलं, एक पाय आणि एक आणि दिवसभराचं एक एकर दारं धरलं मित्रांनो. जो शेतकरी असेल त्याला सगळ्या वेदना माझ्या कळत असतील, पण
ज्यावेळेस एक एक करत दारं धरलं, संध्याकाळी झोपले, सकाळी मिस्टर आले, मला दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि ज्यावेळेस दवाखान्यामध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी सांगितलं, मॅडम तुमचं नशीब काय चांगलं आहे, हे जर हे वायर जर जॉईन जाग्यावर जातो, तुम्ही तुमचं नशीब चांगलं होतं, तुम्ही जिवंत आहात. पण मित्रांनो, नशीब म्हणतो आणि नशिबानेच असा मोठा होता की ज्यावेळेस आपण म्हणतो डिसऑर्डर 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 झाल्या, तसंच शॉक बसला आणि मला दर 15 दिवसाला एक घ्यावं लागायचं. तेव्हा 16व्या दिवशी मी उठून बसायची. पण ज्यावेळेस माइंड मध्ये तेच तेच बसलेलं असतं, माझ्या माइंड मध्ये तोच शब्द बसलेला होता. डॉक्टरांनी मला काय सांगितलंय, नको, तुला ज्यावेळेस जसं जसं वय वाढल तसं तसं तुला त्रास होणार आहे. वर्ष 1.5 वर्ष झालं आणि मला तसं तसं माइंड मध्ये तोच शब्द घुमत होता. मला शॉक बसलाय, आता माझा हात बधीर झालाय, दुसऱ्या पाय बधीर झालाय आणि 4 भिंतीच्या आतमध्ये एक लेडीज काय विचार, मीच विचार करा, मी फक्त आणि फक्त ओनली ओन माझ्या मुलांचा विचार करायचे. खरंच नाही, मला 2 मुलं आहेत. एके दिवशी जर मी जर झोपून राहिले तर दोन्ही मुलं माझ्या शेजारी येऊन बसायचे. माझे कपडे म्हणा, माझे भांडे म्हणा आणि स्वयंपाकासकट म्हणजे पोहे, शिरा, उपमा काही पण करून पर्यंत माझ्या मुलांनी केलेलं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो आमच्या सासूबाईला 2 मुलं आहेत, आमच्या 7 पिढ्यावरती आता 8व्या पिढीवरती मुलगी झालेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मी म्हणाल की डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुमच्या माइंड मध्ये एकच विचार असतो, मला डॉक्टरांनी सांगितलंय व्यायाम कर, आणि एखाद्याला सांगितलं असतं तू व्यायाम करू नको. प्रत्येकाला जर्नी आहे मित्रांनो, की स्वतःला 1 तास हा द्यावाच लागतो. जो वजन कमी करतो त्याला पण, आणि जो वजन वाढवतो, ज्याला वजन वाढवायचंय त्याने हातपाय नाही हलवले तर त्याला भूक लागणार आहे का? नाही. जेवढं खाल्लंय ते जिरणार आहे का? नाही. आणि आपल्याला कमी खावं लागतं आणि कमी नाही, खाऊन पिऊन तुम्ही वजन कमी करा, असा हा आपला डाएट प्लॅन आहे आणि या अशी आपली आरोग्य पंढरी आहे. एवढा खतरनाक, ज्यावेळेस माइंड मध्ये विचार करून करून थकलेली मनीषा किरण खेळे एक दिवस वजन काट्यावरती उभा राहिली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. मित्रांनो, किती महिन्यामध्ये. तुम्ही म्हणता ही येडी काय सांगती काय, खरंच रिअल विश्वास ठेवा, माझा अनुभव आहे हो स्वतःचा. माझा अनुभव तुम्ही कोणीच सांगू शकत नाही, कारण की 3 महिन्यामध्ये माझा 20 किलोचा रिझल्ट निघाला. 8 ते 15 दिवसामध्ये माझं 3 किलो वजन कमी झालं. त्यावेळेस मी नुसती उड्या मारायचे. ज्यावेळेस नाही का कॉलवरती येतो आणि कॉलवरती आल्याच्या नंतर त्याचं संध्याकाळी झोपला त्याला उद्याचं वर्कआउट आठवतं, आणि ज्यावेळेस उद्याचं वर्कआउट झालं, लिंक कधी पडते आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशीचं म्हणजे काय असतं ते चक्रच त्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. ओनली ओन माझं 3 महिने येड्यासारखं फॉलो केलं. मित्रांनो, येडे व्हा येडे. फक्त 3 महिने येडे जर झाला तर 4थ्या महिन्यात तुम्ही शहाणे होणार आहेत. पण 3 महिन्यामध्ये तुम्ही शहाणे झालात तर 4थ्या महिन्यामध्ये काहीही उपयोग नाही, कारण की तुम्ही 3 महिन्यामध्ये काय केलं, काय खाल्लं आणि कसं खाल्लं. जर्नी फक्त तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी आली आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय, की ज्यावेळेस तुमचं खानपिन तुम्ही चेंज करणार, ज्यावेळेस तुम्ही हे 24 कॅरेट सोनं तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणणार नाही मी ज्वारीची भाकरी खातो, मी भाजी चपाती नाही खात, मी ज्वारीची भाकरी खातो, तुम्ही नका मला काही देऊ, माझं वजन बरोबर मी ऑटोमॅटिक कमी करतो. हे फक्त तुमच्या आलेला आहात. पण ज्यावेळेस ग्रेट कोचच्या सानिध्यात आलेला आहात मित्रांनो, त्याचा संदेश घ्या की तुम्ही वजन कसं कमी केलं, होऊन विचारा, कारण की तरच तुमचा रिझल्ट लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी कॉल जॉईन केलाय, मी महिनाभर एक्सरसाइज करन आणि मला काही आहाराची गरज नाही. एकच उदाहरण द्यायचंय मित्रांनो, आईने स्वयंपाक बनवलाय, एक दिवस जेवण केणार आहेत का मम्मी आज माझा स्वयंपाक 3ऱ्याच दिवशी जेवणार आहे? नाही मित्रांनो, तुम्हाला करावा लागणार आहे. तसंच आपल्या जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार हा जेवणाच्या बदले जेवण आहे आणि 114 प्रकारचे न्यूट्रिशन. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला जेवण केल्याच्या नंतरून एक बस जर भाकर खाल्ली आणि भाजी खाल्ली, तुम्हाला जी पोषण आहे शरीरामध्ये ते, आणि त्यावेळेस तुम्हाला 114 प्रकारचे न्यूट्रिशन दिवसातून भेटतात का? नाही भेटत. आणि जर भेटत असेल तर नक्कीच तुम्ही का बरं पहिल्यांदा ट्राय केला नाही आणि का बरं वजन कमी केलं नाही? त्यासाठी खरंच ही आरोग्य प्लॅटफॉर्म असा आहे की स्त्रियांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण.
आणि घरात बसून संधी आहे आणि या संधीचं सोनं करा. ज्यावेळेस आपण म्हणतो मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही, तसंच वेलनेस कोच दारामध्ये आलाय, तो देवदूत होऊन तुमच्या दारामध्ये आलाय मित्रांनो. तुम्हाला त्याला आतमध्ये घ्यायचंय का तसंच रिकाम्या हाताने बाहेर पाठवायचंय, हे फक्त आणि फक्त तुमच्या माइंड वरती आहे. ज्यावेळेस हे आरोग्य येतात त्यावेळेस तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि आलेला असाल तर नक्की 101% टिकून राहा. ज्यावेळेस तुम्ही म्हणता तुम्हाला 2च महिने आहार खायचा आहे, 3च महिने आहार घ्यायचा आहे, 4थ्या महिन्यामध्ये मला नकोय. नाही मित्रांनो, तुम्हाला जेवणाचं उदाहरण दिलं, डॉक्टरचं उदाहरण दिलं. डॉक्टरकडे गेलात तर 3 दिवसाची ट्रीटमेंट असते, 4थ्या दिवशी नाही तर तुम्ही रिटर्न या. तसा तुमचा हा कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही एकदम फ्रेंडली हसून खेळून खाऊन पिऊन वजन कमी करू शकता. हसून खेळून खाऊन पिऊन वजन कमी करू शकता. पण तुमच्या मनावर असेल, तुम्ही टेन्शन घेत असाल, मॅडमने आज हे सांगितलंय, आज मी अनुभव ऐकलाय. नाही मित्रांनो, तुमच्या माइंडनी तुम्ही ज्यावेळेस माइंड फ्रेश राहणार आहात त्यावेळेस तुमचं वजन फास्ट कमी होणार आहे. पण तुमचं भरपूर टेन्शन आहे डोक्यामध्ये आणि तुम्ही म्हणता माझं का वजन कमी होत नाही. एकदम ज्यावेळेस आपण म्हणतो की सकाळी हे 1 तास 1 ग्लास जेवण होणार आहे फर्स्ट क्लास, आमचं तर झालेलं आहे. आणि नक्की तुम्ही जर स्वतःच्या विश्वासाने जर याच्यावरती विश्वास ठेवला तर नक्की तुमचं जीवन फर्स्ट क्लास होणार आहे. कारण की आम्ही घेतलंय म्हणून बोलतोय. जर आम्हीच खाल्लं नसतं तर तुम्हाला बोललो नसतो मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर टॅबलेट देतात त्यावेळेस ते खाऊन दाखवतात का, याच्यावरती विश्वास ठेवा. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला जी टॅबलेट दिलेली असती ती डॉक्टर खाऊन दाखवतात का, नाही दाखवत. आणि एखादी वेळेस जर गेलात तर माझी टॅबलेट तुम्ही खाऊन दाखवा, त्याच्यानंतरूनच फ्री ट्रीटमेंट घेते. जर हिंमत असेल तर नक्की प्रश्न विचारा. आणि खरंच याच्यामध्ये जर हिंमत असेल आम्हाला सांगा, तुम्ही एवढ्या गोळ्या खाऊन दाखवा, लगेच खाऊन दाखवणार आहेत आणि हे घेऊन दाखवणार आहेत. कारण की का, खाल्लं तरच बोलतं, नाही खाल्ल्यावर अजिबात बोलता येणार नाही. खरंच खूप सुंदर जबरदस्त रिझल्ट निघत आहे. फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण दुसऱ्यावरती तर विश्वास ठेवणार आहे, तो उठवणार आहे, तो मला सांगणार आहे, त्याचं कर्तव्य आहे. पण तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय का, तुम्ही दिवसाचे टाकताय का. जर नसल टाकत तर हे तुमची इमानदारी आहे, कारण की तुम्ही करत आहात. त्यावेळेस ग्रेट कोच हे तुम्हाला एकदम तंतोतंत सांगत असतात. ते त्यांच्यासाठी सांगत नाही मित्र, तुमच्यासाठी सांगत असतात. मित्रांनो, 1 फोटो हे तुमचं आयुष्य बदलणार आहे, 1 फोटो हे तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि 7 फोटो जर आले ना तर तुमचं शरीरच पूर्ण चेंज होऊन जाणार आहे. तसं आमचं झालेलं आहे. खूप सुंदर, जबरदस्त आणि लय भारी मॅडम आज. येस पाहू शकता, जबरदस्त असं बॉडी ट्रान्समिशन. मॅडमने सांगितलं 20 किलो फॅट युक्त वजन मॅडमने कमी केलेलं आहे. आणि चेंज पाहू शकता, बिफोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो पाहू शकता. बिफोरच्या फोटो मध्ये पाहू शकता 74 kgच्या मॅडम वाटत नाहीयेत की मॅडमच आहेत. एवढं बॉडी ही म्हणजे बॉडीला कुठे सेफ हा प्रकार नाहीये. ऑल बॉडीवरती फॅट पर्सेंटेज भरपूर प्रमाणात वाढ. आणि पाहू शकता जेव्हा 20 किलो फॅट युक्त वजन कमी केल्यावरती बॉडीचा सेप पाहू शकता, चेहऱ्यावरचा ग्लो पाहू शकता. अमेझिंग असं बॉडी ट्रान्समिशन मॅडमचं झालेलं आहे. आणि डिस्क्लेमर देऊ इच्छिते की मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो, तुम्हाला याहूनही सुंदर येऊ शकतो. तर येस मॅडम, बिफोर आफ्टर फोटो विषयी नक्कीच तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायचं आहे. आताची फिलिंग आणि आधीची फिलिंग कशी होती? येस मॅडम, ज्यावेळेस आपण म्हणतो बिफोर आफ्टर आपला स्वतःचा करायचा आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो स्वतःवरती विश्वास असला तरच बिफोर आफ्टर बनतो. स्वतःवरती विश्वास ठेवला आणि स्वतःचा बिफोर आफ्टर बनवला नाही तर काही उपयोग. 75 ज्यावेळेस वजन कमी झालं होतं, मला ओनली हाच एक फोटो काढलेला आहे 2 ते 3 वर्षामध्ये. कोणाला जर मागितला ना माझा फोटो पहिला तर अजिबात देत नाहीत आणि नाही पण म्हणते तुला कोणी ओळखतच नाही. कारण की खरंच मित्रांनो, गावाकडे जर आता गेले होते, तू काय केलंय तुझ्या शरीराला, हा जर प्रश्न विचारला ती फिलिंग आपल्या आतमधून असते. कारण की ज्यावेळेस तुम्हाला समोरून ज्यावेळेस तब्येत होती, खूप छान दिसती, हा तर विचार होता, हा तर विचारत होतं. पण ज्या आतमधून डिसऑर्डर होत्या त्या कोणाला सांगता येत नव्हत्या आणि त्या कोणाला दिसत नाही.
ज्यावेळेस दिसतात ते फक्त आणि फक्त वजन दिसतं. जे माझ्या मिस्टरांना दिसलं आणि दिसल्याच्या नंतरून ते बोलले, पण ज्या व्याधी होत होत्या त्या कोणालाच दिसल्या नाही, त्या फक्त आणि फक्त मला टोचत होत्या. कारण की ज्या व्याधी झालेल्या होत्या ना 74 आणि 54, ज्यावेळेस ही अमेझिंग फिलिंग असते, हवेत उडवल्यासारखं पाखरू ज्या किंवा आयडियल वेटला आल्याच्या नंतर फिलिंग वेगळी असते. मित्रांनो, आयडियल वेटला येण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस म्हणतो की वजन कमी केल्याच्या नंतर खाणं पिणं काय करायचं, वजन वाढतं, मनातली शंका काढून टाका मित्रांनो आत्ताच. कारण की तुम्ही जर म्हणत असाल हे घेतल्याच्या नंतर 3 महिने प्रत्येकाच्या माइंड मध्ये हा विचार आहे, हा विचार पहिला तुम्ही काढून टाका. कारण की जो समोरचा व्यक्ती तुम्हाला तळतळून सांगत असतो, नाही मित्र 3 महिने घे, 4थ्या महिन्यात तुला काय करायचं हे समोर आम्ही सांगणार आहात, पण तुम्ही 3ऱ्या महिन्यामध्येच बंद आहे ते जैसे ते चालू करणार, त्याच्यात तुमचा काहीही फरक नाही. तुम्ही 3 महिन्यामध्ये काय शिकलात, बरोबर का? ज्यावेळेस आपण आणि तसंच या 3 महिन्यामध्ये अमेझिंग येड्यासारखं फॉलो केलं आणि येड्यासारखा रिझल्ट निघाला. लोक विचारायला लागले आणि ज्यावेळेस आपण जो समोरचा व्यक्ती आपल्याला ओळखत असतो गेल्याच्या नंतर म्हणतो, अरे बापरे काय केलं, हा शब्द आपल्या मनाला एकदम अमेझिंग असा फील करून जातो. आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस झालाय, आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस झालाय. तो शब्द माइंड मध्ये खरंच कुठं भेटणार आहे? डॉक्टरकडे गेले, कुठं जरी गेलं, तुम्ही वॉकिंगला जाता, तुम्ही दररोज काय करता, वॉकिंग करता आणि रिटर्न माघारी येऊन काय खाता, कॅलरी मॅनेजमेंट शिकवलं जातं तुम्हाला. इथं पाणी पिण्यापासून तर झोपेपर्यंत किती वाजता झोपा याच्यापासून नॉलेज दिलं जातं. खरंच मित्रांनो, विश्वास हा ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टर वरती विश्वास ठेवता, वेलनेस कोच वरती पण विश्वास ठेवा, कारण की ते पण डॉक्टर पेशंट. जर व्याधी विचारल्याच्या नंतर सांगता तुम्ही, पण ज्यावेळेस विचारायच्या अगोदर तुम्ही कोणताही शब्द सांगत नाही की मला ही व्याधी आहे किंवा मला ही डिसऑर्डर आहे, पण ज्यावेळेस वजन कमी होतं त्यावेळेस ऑटोमॅटिक बोलायला लागतात, नाही मला माझंच होतं मित्रांनो. ज्यावेळेस वजन कमी झालं, माझी टाच दुखत होती, मला फंगल इन्फेक्शन होतं, माझा डावा हात पूर्ण बारीक झाला होता आणि डावा पाय एवढा सुजायचा की मला मांडी घालता येत नव्हती आणि बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, मला कपडे धुता येत नव्हते. मेन ओनली 2 कपडे धुवायचे मी, 3ऱ्या कपड्याला ओनली 1 बकेट मध्ये बुडायचं, वरती काढायचं आणि ओनली 1 टाकून द्यायचं. ही प्रोसेस माझी दररोज चालली होती आणि माइंड मध्ये एकच विचार होता, मनीषा किरणखिळे 4 भिंतीच्या आतमध्ये मरणार आहे, बाहेर कुठंही निघणार नाही. कारण की मी 10 वर्ष झाले ओनली 1 साडीमध्ये मनीषा किरणखिळे. कोणी जर कामशेत तळेगाव, आता तळेगावला मी 2 वर्ष झाले आलेली आहे, पण कामशेत मध्ये मला कधी कोणी ड्रेसवर पाहिलं नाही, कधी मला गाऊन वरती पाहिलं नाही आणि कधी मला ह्याच्या आपले असं ड्रेस कोड असं कधी ह्याच्यावरती पाहिलं नाही. कारण की आम्हाला आवड नव्हती. आवड म्हणण्यापेक्षा ते आवड घालायचं कसं, शरीराचं असं झालं होतं. पण ज्यावेळेस आपण म्हणतो अमेझिंग फिलिंग कधी येते, ज्यावेळेस शरीर एकदम मेंटेन असतं, एकदम खूप सुंदर दिसतं आणि आता जस्ट कधीतरी 6 महिन्यातून 4 महिन्यातून साडी घातली, ज्यावेळेस म्हणतो साडी ही शृंगार आहे आपल्या मराठमोळीचा, आणि तसंच साडी घातल्याच्या नंतर फिलिंग ही वेगळीच असते. तसंच मित्रांनो, कारण की ज्यावेळेस आपण म्हणतो की साडी घातल्याच्या नंतर स्त्री ही उठून दिसते, आपला घामाचा फोटो सकाळी सकाळी निघतो ना, तो फोटो लय जबरदस्त दिसतो. कारण की त्या फोटोवरती लाईक करणारे माणसं भरपूर असतात. लाईक करून उपयोग नाही मित्रांनो, त्यासाठी लाईक करण्यासाठी पण आपण त्याच्यात उतरायला पाहिजे. आपण जर तरच तुम्हाला पण तसं लाईक येणार आहे. पण तुम्हाला जर लाईक येण्यासाठी काय करावं लागणार आहे, दररोजचा 1 तास हा द्यावाच लागणार आहे. दुसऱ्यावरती नाही का आपण म्हणतो दुसऱ्याला छान दिसतोय त्याच्यावरती जळून उपयोग नाही. स्वतः कष्ट घ्या आणि स्वतः कष्ट केल्याच्या नंतरूनच फळ भेटतं. आणि दुसरं माणूस म्हणतं आयत्या पिठावरती रेगा ओढून उपयोग नाही. आमचे मिस्टर म्हणत असतात, तू उठ, तू कर आणि तू माझं वजन कमी करून दे. पण असं नाही मित्रांनो, स्वतःचं कष्ट स्वतःलाच घ्यावं लागतं. आज 2 वर्ष झाले, आज 3 महिन्यामध्ये माझा रिझल्ट काढला आणि माझ्या मुलांचा खूप सुंदर रिझल्ट आहे. आपण अमेझिंग ऑल न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस म्हणतो तुम्ही काय घेता, आमची मुलं डायनोशेक घेता, एकाने वजन वाढवलंय आणि एक जर असा फिटनेस मध्ये आहे, तर तुम्ही जर पाहिलं ना, मला प्रत्येक जण कॉल वरती विचारतात तुम्हाला 2 मुलं आहेत का एकच मुलगा आहे. आणि माझा मोठा मुलगा माझ्यापेक्षा बी हाईटने आणि फिटनेस मध्ये माझ्यापेक्षा बी खूप सुंदर, माझं जेवढं एक्सरसाइज असतं त्याच्यापेक्षा डबल एक्सरसाइज त्यांचं 2 ते 3 तासाचं.
मित्रांनो, तुम्ही विचार करताल की या मॅडम सांगतात मुलं फिटनेस मध्ये आहेत आणि मुलं तर कधी एक्सरसाइजला नसतात, कारण की शाळेमध्ये अकॅडमी लावलेली आहे आणि 3 ते 4 वाजता जर मुलं गेले तर माझे 6 वाजता मुलं घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर मग त्यांचं खाणं पिणं पण त्यांच्या ह्याच्यामध्येच असतं आणि खूप सुंदर काही नसेल. आणि मिस्टरांचा रिझल्ट म्हणजे ज्यावेळेस एक दिवस असंच झालं, एक दिवस असा उजडला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उजळणार आहे. जी एकटी लेडीज करते ना तिच्यासाठी मी आधारस्तंभ म्हणून सांगते, मनाला आधार लागणार आहे. ज्यावेळेस एकटी करताना मित्रांनो, खरंच मिस्टर हे कधीतरी खंबीरपणे उभं राहत असतात. मला खंबीरपणे साथ होती, तू कर मी आहे, तू कर मी आहे. पण माझ्या मनामध्ये एक शंका यायची, मी कर पण माझ्या मागं मिस्टर कधी उभं राहणार. आणि एक दिवस असा आला, आयुष्य बदललं आणि मिस्टर माझ्या पाठीमागं उभा राहिले. यस, मला पण वजन कमी करायचंय, कारण की एक माझी बायको होती, ती माझ्या घरामध्ये एक दीदी नव्हती आणि ती दीदीच्या प्रमाणे माझ्या घरामध्ये हर्बल लाईफ म्हणून आलेली आहे. म्हणून मला ही हर्बल लाईफ करायची आणि म्हणून मला हे न्यूट्रिशन घ्यायचंय. मित्रांनो, खोटं सांगत नाही, 1 महिना झालंय एवढं स्ट्रगल. माणूस म्हणतो कौतुक करावं, केलं तरच करावं, नाहीतर नाही करावं. केलं, खरंच इमानदारीने केलं आणि एका महिन्यामध्ये 4 ते 5 किलो वजन स्वतःच्या मनाने कमी केलं. हे न्यूट्रिशन घेऊन. तुम्ही म्हणता सर तर ह्यांच्या सोबत नसतात. नाही मित्रांनो, या 24 कॅरेट सोन्याचं तुम्हाला ज्यावेळेस एक्सरसाइज करता आणि त्यावेळेस सांगितलं जातं 80% तुम्हाला हे जगातील नंबर 1 24 कॅरेट सोनं आहे आणि 20% वर्कआउट आहे. मग तुम्ही कशाला व्हॅल्यू देता? 20% वर्कआउटला 80% आहाराला, याला प्राधान्य द्या. तुम्ही जर म्हणता तर मी 1 तास देतो, काही उपयोग नाही. ते जर घेतलं तरच सत्य आहे 1 तासाला. पण ते 1 तास माझ्या मिस्टरांकडून होत नाही, पण खूप सुंदर रिझल्ट आहे. आणि आज सकाळी त्यांचं असं झालं की मला एक्सरसाइज करायचंय, मला अनुभव द्यायचा आहे. नाही म्हणलं, जोपर्यंत तुम्ही 10 किलो वजन कमी तोपर्यंत अनुभव द्यायचा नाही. पण नाही, मला अनुभव द्यायचा आहे, मी अनुभव देणार आहे. का? 5 किलो वजन कमी केले. पण आज 5 वाजताच त्यांना ज्यावेळेस मी वर्कआउटला उभी राहिले आणि सरांनी दरवाजा खोलून गाडीवरती गेले. कारण की स्ट्रगल आहे मित्रांनो. ज्यावेळेस म्हणतो करता माणूस असतो, भरपूर इच्छा असते, मनामध्ये भरपूर इच्छा असते आपण करावं. पण हा देवाने लावलेला प्रपंच आणि संसार आहे. संसार हा कधी ज्यावेळेस जातो त्यावेळेस मोडतो. तोपर्यंत नाही. आपण तीच भर पोटासाठी दिवसभर फिरतो, तरी पण पोट भरतं का? नाही मित्रांनो. त्याच्यासाठी पोट भरण्यासाठी आपण जर हा 1 तासाने ग्लास घेतला ना, नक्कीच पोट भरतंय. किती तास? जोपर्यंत आपल्याला भूक लागते का, आपलं पोट काव करतं का? नाही करत. मग तुम्ही का बरं घ्यायला त्रास करता? नको, मला फ्रेशच पाहिजे. नको, त्यांनी काय होतंय? साईड इफेक्ट झाला तर नाही होतो. आम्ही साईड इफेक्ट केलाय, साईड इफेक्ट तर आम्हाला 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये नाही झाला. तुम्हाला कसं होणार आहे? जर तुम्हाला झाला तर आम्हाला आधी झाला असतं ना. मग त्यासाठी स्वतःवरती त्या जगाचा नंबर 1 सतत आहात कॅरेट सोनं याच्यावरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा. रिपीट तेच सांगते. आहार घेतल्याशिवाय एवढ्या ज्यावेळेस आपण म्हणतो उड्या मारू नका, कारण की एखादं जर नस डॅमेज जर झाली तर त्याला ग्रेट कोच अजिबात जबाबदार नाही. तुम्ही म्हणता तुम्ही आणलं, तुम्ही सांगितलं, मग तुम्ही काय केलं? तुम्ही जे सांगितलं त्यांनी ते ऐकलं नाही ऐकलं, त्यांच्यावर जबाबदारी नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ऑल न्यू आणि जबाबदारीने सांगता की मला असं झालं, त्याच्यावर सोल्युशन देणं हे ग्रेट कोचचं काम आहे. पण तुम्ही जर अर्धवट नॉलेज घेता आणि कॉलच्या बाहेर पडता आणि परत दुसऱ्या दिवशी विचारता मला असं झालं, का झालं हा प्रश्न विचारायला पण आपल्याला समोरच्या व्यक्ती म्हणून विचारायचं नका विचारू. कारण की आपण चुकी केली आणि जर चुकी केली नसेल ना तर नक्की ज्यावेळेस कॉल करून विचारा, मी चुकी केली नाही, तुम्ही असं का केलं? मग खरंच मित्रांनो, तळतळून सांगते की तुम्ही जगातील नंबर 1 24 कॅरेट सोनं घ्या. स्वतःचं आयुष्य बदला. सोनं घालून उपयोग नाही. माझं सोनं मोडून मी 24 कॅरेट सोनं खाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. ज्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला 1 किट घेतलं, दुसऱ्या किटला पैसे नव्हते आणि आपण म्हणतो महिन्यातून आपल्याला 2 किट टाकावं लागतात आणि तुम्ही जर एकच किट महिनाभर खात असेल ना तर उपयोग नाहीये, तुमचा रिझल्ट निघणार नाही.
पण ज्यावेळेस महिन्यातून 2 किट टाकतात, फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 टाकतात, व्यवस्थित प्रॉपर फॉलो करता आणि त्याच्यानंतरून पैसा लागतो. पैसा हा दवाखान्यामध्ये पण लागतो ना हो. तिथं का विचारत नाही? विचारायची ताक होत नाही, ताकद होत नाही. पण इथं प्रत्युत्तर काय असतं? नाही, तुमचं लय महाग आहे. अरे आमचं महाग आहे, पण तेवढं महाग सोनं पण एवढं कॅरेटचं 24 कॅरेटचं सोनं तुम्हाला गॅरंटीने दुकानामध्ये पण देत नाहीत. त्याच्यावर पण उघडून बघतात. पण तुम्ही याच्यावर उघडून बघण्याचा प्रयत्न करू नका. शरीरामध्ये घाला, त्यावेळेस तुमचं शरीर आतमधून क्लीन होणार आहे. हा नाशवंत देह आहे मित्रांनो, एक दिवस हा वरती जाणार आहे. पण जोपर्यंत आपण हयात आहे, जोपर्यंत आपण इथं आहे, तोपर्यंत आपल्याला हे 24 कॅरेट सोनं घ्यायचं आहे. तुम्ही घ्याल का नाही मला गॅरंटी नाही, पण मी माझी गॅरंटी देते, मी हे नक्की घेणार आहे. कारण की आयुष्यामध्ये मला कधी काही जर भेटलं असेल तर हे खरंच भेटलेलं आहे. मला सोन्यावरती मला अजिबात मोह नाहीये. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लेडीजला असतं की नाही मला हे कानातलं करायचंय, मला गळ्यातलं करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. पण त्यावेळेस मी काय म्हणते माझ्या मिस्टरांना की मला काहीच नकोय, मला फक्त आणि फक्त हे पाहिजे. माझं आयुष्य बदललंय, माझं आयुष्य याने बदललंय मित्रांनो. आणि मला सोनं घातल्याच्या नंतर माझं आयुष्य बदलणार नाही. लोक फक्त बघणार आहेत किती सोनं आहे, त्याला काही घेणं देणं नाही. तुलाही मोठा असेल तुझ्या घरचा, पण ज्यावेळेस खरंच तुमचं शरीरच चांगलं नसेल आणि ते सोनं जर घातलंय, तुम्हाला व्हॅल्यू नाही. पण तर तुमचं सोन्यासारखं सोनं जर उठून दिसलं असेल शरीर, तर खरंच 24 कॅरेट सोन्यासारखं राहा आणि चमकून राहा. जर धुपत आणि फुपत जर राहिला तर तुम्हाला तुमचं आयुष्य आणि खरंच विश्वास ठेवा. विश्वास ठेवलं खरंच. ज्यावेळेस मला सांगायचं नव्हतं ते किती 96 पार्टिसिपेट ज्यावेळेस आरोग्य पंढरीमध्ये आले आणि मागच्या आत्ताचा गुरुवार गेलेला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मला एका वर्षाने मला ते सांगावं वाटलं. आजपर्यंत मी कॉलवरती सांगितलं नाही आणि आज मी सांगणार आहे की ज्यावेळेस म्हणतो आपण पैशाचा विचार करतो आणि एखाद्या वेळेस अशी गोष्ट हरवली की आपण आरोग्य पंढरी सोडून देतो. नाही, माझं कशामुळे झालं माहित नाही, विश्वास नाही. पण ज्यावेळेस खरंच 1.5 लाखाचं सोनं, जवळजवळ 1.5 तोळा सोनं माझं म्हणजे माहित नाही घरामधून काढून नेलं की कसं नेलं. पण ज्यावेळेस घरामधून ते सोनं गेलं, दुसऱ्या दिवशी मी कॉलवरती होते, चेअरिंग केली, त्याच्यानंतर एक्सरसाइज केलं. तुमचं स्ट्रगल हे तुम्हाला करावं लागणार आहे. जर तुम्ही 4,000 साठी विचार करत असाल ना, तर 1.5 तोळे सोनं गेल्याच्या नंतर माणूस झोपून राहिला असता, 8 दिवस उठलाच नसता, म्हणला असता जाऊ दे मरू दे. नाही, मला त्या सोन्याची गरज नाहीये. आज ते होतं माझ्या नशिबामध्ये, मी केलं होतं आणि आलं बी आणि गेलं बी. ज्यावेळेस म्हणतो ज्याच्या नशिबात होतं आलं आणि गेलं, आपल्या नशिबातच नव्हतं. तसं माझ्या नशिबात नव्हतं, ते माझ्या नशिबात नाहीये. पण हे सोनं नशिबात आलेलं आहे आणि ते मी सोडणार नाही. कारण की मी ह्याला घेऊन बसणार आहे. की ते घेऊन बसल्याच्या नंतर आपण लॉकर मध्ये ठेवतो, तसं हे आपल्या शरीरामध्ये टाकल्याच्या नंतर लॉकर पेक्षा पण खूप सुंदर होते. खूप सुंदर, जबरदस्त, पॉवरफुल. मीच बोलते मॅडम, कारण की अनुभव असा आहे बोलणं. आणि हे 24 कॅरेट सोनं घेतल्याच्या नंतर फक्त बोलायला येतं आणि तोंडातून शब्द निघतात. किती बोलू आणि काय सांगू आणखी. पण सोनाली मॅडमने टायमिंग दिलेला आहे आपल्याला आणि यस, जो इंटेक करतो ना तोच असा बोलतो. खरंच आहे, ज्यांनी आहार घेतलाय ना त्याची फिलिंग पाहू शकता. मॅडमने सांगितले की किती बोलू आणि किती नाही हे असतं. टायमिंग कमी पडेल एवढं मॅडम बोलतात आणि खरंच आहे. त्यांचा रिझल्ट पाहू शकता. जबरदस्त असा रिझल्ट आहे, तो त्यांच्या अनुभवातून त्यांनी शेअर केलेला आहे आणि नक्कीच मॅडमचा अनुभव ऐकून कोणी ना कोणी नक्कीच पॉझिटिव्ह होणार आहे. कारण 24 कॅरेट सोनं आहे आणि मॅडमने उपमा दिलेली आहे. सोनं घातलेलं आपण वरून दिसणार आहे, पण हे जेव्हा आपण इंटेक करतो ना तेव्हा आपण आतून निरोगी होतो. आणि खरंच आहे, एक स्त्री जर निरोगी असेल तर तिचं कुटुंब ती निरोगी करत असते. जसं मॅडमने त्यांच्या ऑल फॅमिलीचा रिझल्ट सांगितलेला आहे, मुलांचा रिझल्ट सांगितलेला आहे, त्यांच्या मिस्टरांचा रिझल्ट सांगितलेला आहे. आणि जेव्हा स्वतः ठरवतो ना तेव्हाच शक्य होत असतं. मॅडमने ठरवलं होतं की मला वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी मॅडमने सांगितलं की वेड्यावानी फॉलो करायचं, वेड्यावानी रिझल्ट येतो. आणि तसंच झालेलं आहे मॅडमचं सुद्धा. मॅडमने जसं कोचेसने त्यांना सांगितलं तसं प्रॉपर फॉलो केलेलं आहे आणि 3 महिन्यात 20 किलो फॅटयुक्त वजन कमी केलेलं आहे आणि त्यांच्या डिसऑर्डर सुद्धा कमी झालेले आहेत.
तर येस मॅडम, तुमच्यात जो बदल झालेला आहे त्याचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता? शेवटचा प्रश्न. आणि आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना काय संधी देऊ इच्छिता मॅडम? खरंच पहिलं श्रेय तर माझ्या मिस्टरांना, दुसरं श्रेय माझं मला, आणि तिसरं श्रेय माझ्या ग्रेट महागुरूंना, कारण की टिकून ठेवलं मला. खरंच मित्रांनो, काही जर झालं आणि काही जर विषय म्हणजे आपण म्हणतो माइंड मध्ये ठेवलं आणि माइंड मधून एकदा सटकलं, नाही मला नाही करायचं, तो जर शब्द एकदा आला आणि त्याच्यानंतर माणूस म्हणतो नाही मला नाही करायचं, आणि खरंच ज्यावेळेस पॉझिटिव्हिटी येते, यस मी करणार आहे. आणि आता जर कोणी जर म्हणलं ना मला तू आहार घेऊ नको, तू हे सोडून दे आणि तू घरी बस, मिस्टरांनी सुद्धा लई वेळेस म्हणलेलं आहे, पण मिस्टरांना एकच शब्द असतो, तुम्ही खाऊ नका, मी नक्की खाणार आहे. तुम्ही काही काही किती प्रयत्न करा, पण आता काय म्हणतात आहार संपलाय, मग का टाकला नाही, का घेतला नाही, का मागवला नाही? हा शब्द आज माझ्या घरामध्ये आहे, कारण की खरंच हा पण शब्द तुमच्या घरामध्ये येणार आहे, पण तेवढं स्ट्रगल तुम्हाला करावं लागणार आहे, कारण की मी 2 वर्षाचं स्ट्रगल केले, 3 महिन्यामध्ये रिझल्ट काढला, आणि 2 वर्ष झाले टिकून आहे. 2 वर्ष झाले टिकून आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना मला पिरियड आहे, मी एक्सरसाइजला उठणार नाही, मला कंटाळा येतो, पण ज्यावेळेस 5 दिवस तुम्ही कंटाळा करता, 6वा दिवस तुम्हाला त्याच्यापेक्षा बी कंटाळा येतो. पण मी 5 दिवस खरंच असतं, मी येडी आहे, मी आणखीन बी येडीच आहे. खरंच मी स्वतःच्या तोंडाने सांगते, मी आणखीन बी येडीच आहे. पण ज्यावेळेस पिरियड असतो त्यावेळेस मी नाही का प्रत्येकाला उठून बघत असते, कॉलवरती असते, कॉल जॉईन करून बघते, म्हणजे दररोजची ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करताय. 5 दिवस जर तुम्ही जर झोपत असाल तर काहीच उपयोग नाही. 5 दिवसाचं तुम्ही एकदम फॉलो बिघडताय. ते फॉलो नका बिघडू. स्वतःसाठी जागे व्हा. झोपलेला असतो, एक सरांनी सांगितलं होतं, जो झोपलेला असतो त्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग करतो त्याला कधीच उठवता येत नाही. एखाद्याला फोन केलेला असतो मित्रांनो सकाळी, आणि तो जर उशीखाली जर मोबाईल घेऊन ठेवत असेल किंवा सायलेंट करत असेल तर त्याचं आयुष्य नाही बदलणार. पण तुम्ही जर स्वतःसाठी सिरियस असाल तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलणार आहे. तसं माझं बदललेलं आहे, तुमचं पण बदलणार आहे. फक्त आणि फक्त स्वतःवरती आणि जगातील नंबर 1 सकसंतुलित आहार याच्यावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्याशिवाय काहीही होणार नाही. ज्यावेळेस डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आमचं पेशंट घ्या आणि काही करा, लाखो करोडो घ्या, पण मग आमचं पेशंट बरोबर व्यवस्थित करून द्या. नाही होऊ शकत, कारण की त्यांच्या पण हातात नसतं, त्यांच्या हातात असतो ओन पैसा. मी एक केस सांगते, एकदम डेंजर केस आहे, आणि 15 दिवस झाले एकदम हाय, म्हणजे दोघच नवरा बायको राहतात, एवढी प्रॉपर्टी मित्रांनो. आणि एक नवरा बायकोचं एवढं प्रेम असावा की डॉक्टर आयसीयू मध्ये टाकलेली व्यक्ती 15 दिवस जी गेलेली आहे, नवऱ्याला कळतंय, शेजारी माणसांना कळतंय, पण त्या नवऱ्याला कळत नाही. कशामुळे कळत नाही? प्रेमापोटी कळत नाही मी हिला बरं करणार आणि मी घरी घेऊन जाणार. पण आताच्या काळामध्ये 70 ते 80% हे पैशा मागं पळणारे लोक आहेत. पण फक्त 20 ते 10% असे आहेत की नको, पैसा नाही, आपल्याला माणूस पाहिजे. तो माणूस करोडोच्या वरती पैसा खर्च केलाय आणि त्या डॉक्टरचं पूर्ण पिशवी भरली, आणि ज्यावेळेस सांगितलं येस मित्रांनो 15 दिवसांनी तुमचा व्यक्ती गेलेला आहे, कारण की तो 3च दिवसामध्ये, ज्यावेळेस आपली म्हणतो मेंदूची नस फाटल्याच्या नंतर कोणता बी लहान मुलाला जरी विचारलं तर तो व्यक्ती जागेवर गेलेला असतो. आणि त्यावेळेस 15 ते 3 वार तुम्ही जर आयसीयू मध्ये जर व्यक्ती ठेवत असाल, मी डॉक्टरांना नावं ठेवत नाही, पण एखाद्याचा गैरफायदा पण इतका घेऊ नका की मित्रांनो त्याच्याकडून येत इथं तर तसं नाही ना मित्रांनो. तुम्हाला जेवढं लागतंय ना तेवढंच देतोय. तुम्हाला 10,000चं किट नाही हे, तुम्हाला उद्देशून सांगते मी. तुम्ही जर 1 करोड 1 लाख करोडचं जर किंमत भरत असाल माणसासाठी, तर हे तुमच्या घरातला माणूस आहे, आणि हे माणसाला जर तुम्ही हे जर देत नाही ना, काहीच उपयोग नाही. 4,000 खर्च करू शकत नाही स्वतःसाठी. विचार जर केला ना मित्रांनो, काय विचार करणार आहे तुम्ही म्हणता काय सांगणार? काय सांगू, मला 10,000चा किराणा लागत होता, 10 किलो साखर, 5 लिटरचं कॅन हे 3-3.5 आठवडे मध्ये जात होतं. चहा पत्तीचा पुडा एका महिन्यात जात होता.
एका दिवसाला मी 7 ते 8 कप चहा पित होते. माझं स्ट्रगल सांगते. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण एवढं खाद्य खातोय, मग या 4,000 काय होतंय हो? काहीच होत नाही. त्याच्यातून थोडं आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचंय आणि कव्हर करून हे आपल्याला 24 कॅरेट सोनं घ्यायचंय. कारण की जो माइंडने विचार करतो ना, नक्कीच 24 कॅरेट सोन्याच्या मागे लागतो. पण जो पैशाच्या मागे लागतो, तो कधीच विचार करत नाही. नाही, मला फ्रेश घ्यायचंय. घे बाबा, तुझ्या इमानदारीने उड्या मार आणि इमानदारीने उड्या मार. काही जर झालं तर त्याची जबाबदारी तुमची लागली, आमची नाहीये. कारण की तुम्ही म्हणता सिरियसली का बोलतात मॅडम? कारण की भरपूर जण असे आहेत, कारण की स्वतःसाठी जागे व्हा आणि खरंच नंबर 1 न्यूट्रिशन आहे. नंबर 1 विश्वास ठेवायला आहे, विश्वासघात करण्यालागी नाही. जर येस नक्कीच. घेतलंच नसतं आणि विश्वास ठेवा. आम्ही विश्वास ठेवलेला आहे. खूप सुंदर जबरदस्त आजची खूप छान होती. आजचे सॉन्ग लय भारी होते. आजचा 2 मिनिटाचा ब्रेक लय भारी होता आणि काही जर चुकलं हुकलं असेल आणि काही जर राग तर आलाच पाहिजे. राग आल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. राग आला पाहिजे बोलण्याचा. ती मॅडम का बोलली असं? कारण की तुम्ही काय करत आहात आणि त्यांनी काय केलेलं आहे. त्यांच्यावर दोष देऊ नका मित्रांनो आणि राग येऊ द्या आणि स्वतःसाठी जागे व्हा आणि 24 कॅरेट सोनं घ्या. एवढंच सांगणार आहे, कळकळीने सांगणार आहे. असं तर कधी पहिल्यांदा सांगितलं नाही की माणसं सेकंदाला मरत आहेत. मी कधी स्टेटसला हँग होते की याला अटॅक आला, त्याला अटॅक आला. अटॅकचं प्रमाण एवढं वाढलंय मित्रांनो. जागे व्हा आणि ज्यावेळेस जागेत जर नाही झालात ना, तर अटॅक कधी येतोय हे तुम्हालाच माहिती. मला बी माहितीये, पण तुम्हाला बी माहितीये. परिचय जर घेतला असेल तर 3, 4, 4:30, 5. मग आपण किती वाजता उठतो? ज्यावेळेस यायचंय ना, त्यावेळेस त्याला दरवाजातून बाहेर पाठवतोय. तो आपल्यापर्यंत येतच नाही. पण जो उठत नाही ना, तो दरवाजाच्या आतमध्ये पण येऊन घेऊन जातोय. त्याच्यामुळं खरंच एक क्षणाने स्वतःसाठी जागे व्हा. 1 तास 1 ग्लास जीवन हो रहा है फर्स्ट क्लास. थँक्यू सिस्टीम. आज मला एवढी खूप सुंदर जबरदस्त वर्कआउट करण्याची संधी दिली. ग्रेट काही जर चुकलं हुकलं असेल तर मला रिटर्न द्या आणि जर घेण्यालागी असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि थँक्यू सिस्टीम, थँक्यू मॅम. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. येस थँक्यू मॅडम. आणि पाहू शकता मॅडमने सांगितलं की त्यांच्यात जो बदल झालेला आहे तो त्यांच्या मिस्टरांमुळे, स्वतःमुळे, वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशनमुळे. पाहू शकता त्या इंटेक करत आहेत आणि त्यांचं शब्द न शब्द पाहू शकता. कारण खरंच आहे, जो इंटेक करतो ना तोच असा बोलत असतो. आणि वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन प्रत्येकाने स्वतःसाठी 1 तास 1 ग्लास घेणं गरजेचं आहे आणि जीवन होईल फर्स्ट क्लास. जर तुम्ही इनटेक करत नसताल, आहार घेत नसताल, तर तुमचं जीवन फर्स्ट क्लास होणार नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्याधी येणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. कारण 114 प्रकारचे जे पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत ते यातून भेटत असतात आणि ते प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. पाहू शकता मॅडम प्रत्येक शब्दात त्या सांगत होत्या की आहार किती महत्वाचा आहे, ते इनटेक करणं किती गरजेचं आहे. कारण त्यांनी अनुभवलेला आहे. त्यांच्यात जो बदल झालेला आहे तो वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन घेतल्यामुळे झालेला आहे. आणि त्यांची कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आहार घेणं गरजेचं आहे, स्वतःसाठी आहार घेणं गरजेचं आहे. कारण पेशींचा पोषक आहार आहे. आपला कुठलाही विचार न करता घेणं गरजेचं आहे. 24 कॅरेट सोनं आहे, ते प्रत्येकाने इंटेक करणं गरजेचं आहे. तर येस थँक्यू मॅडम. खूप सुंदर असा तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलेला आहे आणि वर्कआउट तर आपल्यातून झालेला आहे. दोन्ही साठी तुम्हाला खूप खूप थँक्यू. पुन्हा 15-20 दिवसातून तुमचा अनुभव शेअर करायचा आहे आणि वर्कआउट जेव्हा संधी भेटेल, कारण भरपूर सारे वर्कआउट असतात आणि जेव्हा संधी भेटेल तेव्हा आमच्यासाठी वर्कआउट गाईड करायचा आहे. तर येस थँक्यू मॅडम. थँक्यू सिस्टीम. थँक्यू आरोग्य पंढरी. येस थँक्यू. येस सोनाली मॅडम नेक्स्ट आहे. नाही, अनुभव एकच होताच. येस येस थँक्यू. आज सिस्टीमने मला आहार मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टीमचा आणि सोनाली मॅडम, किशोर सर